मित्रांनो, तुमचा व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. आज आम्ही कर्नाला अभयारण्य पक्षी इथे आलो आहोत आणि खरंच खूप मजा येणार आहे. खूप काही गोष्टी, खूप काही ॲक्टिव्हिटी करणार आहोत. आमचे बरेच वकील सदस्य आले नाही. प्लॅन मध्ये सामील होते 20 जण, आले 6 जण, ते पण सांगा. हा ना, 20 जणांची लिस्ट होती, पण 20 जणांमधनं आम्ही फक्त 8 जण आलेलो आहोत. त्यात 2 चिल्लर पार्टी आहे. हां, त्यात 2 चिल्लर पार्टी आहे. आणि खरंच खूप मजा येणार आहे आणि खूप काही गोष्टी पुढे करणार आहोत. आणि अशाच गमती जमती गोष्टी करायला खूप अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. सर जरा चेहरा दाखवा. सर जरा चेहरा हाय करा, हाय हाय. फक्त तुम्ही असं मागे फिरू नका, ट्रेक कंप्लीट करा, नाहीतर मग सेकंड फिरता जा. काय नाही, काय चाललो इथून. काय नाही, काय कोण नाही. नाही, सगळे करणारे आहे. पुढे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटतील. तुम्ही आपला चॅनल बघा. पाणी छप 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 छप. आम्ही आता जवळजवळ 1 किलोमीटर पर्यंत वरती आलेलो. अजून 2 किलोमीटर बाकी आहे. तर बघू आता पुढचा प्रवास कसा होतो तो. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. तेरी गलियों में मोहब्बतें होगी मेरी महबूब. कर्नाला किल्ला चढत चढत आता विश्रामस्थळी आलो आहोत आणि इथे विश्राम घेत आहोत आम्ही. दुसरा विश्राम. हो, आणि आमच्या ग्रुप मधली 2 मोठी पोरं दमलीत. तुम्ही तेव्हा का निखिलचं दमले. हा असा श्वास घेतोय मग. सर काय सांगू लवकर शकता? नाही, मी सगळ्यांना घेऊन आलो. एकदम मस्त आरामात चढत आहोत. काही प्रॉब्लेम नाही. आम्ही पुढे आहोत 2 जण, निखिल आणि मी. आणि आता याने बाकीसाठी थांबलो. आता निघायचं आहे वरती. अजून खूप काही बघायला मिळणार आहे आणि खूप काही गोष्टीवरती करणार आहोत. आणि खरंच खूप निसर्गमय वातावरण आहे. हिरवळ झाडे, काय ती झाडी, काय ते डोंगर, एकदम एकदम ओके ओके. नाही मोबाईलचा हे सर्वात जास्त ओके. कॉल नाही, काम नाही, कोणाचा डिस्टर्बन्स Disturbance नाही, नाही. काय नाही. नेटवर्क नसला की काम नाही आम्हाला. मग आरामात एन्जॉय करता येतो. माहिती नको धमकी साईडला टाकली. टाकू नको. चला चला. सगळीकडे असं धुकं आहे ढगांच्या मधनं आणि खरंच खूप निसर्गमय वातावरण आहे. मस्त थंडगार मस्त हवा चालू. थंडगार हवा आणि त्यामध्ये ट्रेकिंगची जी मजा असते ती खूप अविस्मरणीय असते. हे दिवस खूप लक्षात राहतात जेव्हा एकत्र येऊन आपण सर्व काहीतरी मजा एन्जॉयमेंट करत असतो. आणि खूप काही पहिल्यांदाच गोष्टी करणाला जवळचा गड असून पहिल्यांदाच करणाला सरांचा फेस निघलाय त्याच्यामुळे मागे राहा. सर काय सर कशा नवाले सर नाही माग माग ते बघा हातात काठी आलेली आहे सरांच्या.
एकदम मस्त. प्रथम काय बोलू शकता का, आज आपण इथे आलो आहोत कर्नाला किल्ल्यावर? वाटत होतं आम्हाला. या, घ्या. दोन शब्द सांगू का एका वाक्यात? एका वाक्यात सांग. एका वाक्यात एका वाक्यात सांगा, एका वाक्यात उत्तर द्या. बावली शब्दामध्ये केस. मस्त वाटते, छान चला हे पडशील काही आहे दगड वगैरे. हो सेव्ह झालाच पाहिजे. मॅडम काय सांगू शकता, कसं वाटतंय? छान वाटते. दुःख मस्त. मॅडम तुमच्या आवाजात एक सुमधुर गाणी आम्हाला ऐकायचे आहेत, कुठला तरी एक गाणं आवडीचं. धुंद होते शब्द सारे. येस. धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना, वाऱ्या संगे वाहता त्या फुलापाशी थांबना, मेघ दाटून गंधलह बरसेला मल्हार हा, चांद राती भाव गुंफ बहरला निशिगंध हा, का कळेना काय झाले भास किया भास सारी, जीवनाचा गंध हा, विश्वास हा, शांत हा, धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना, वाऱ्या संगे वाहता त्या फुलापाशी थांबना. वा, छान छान, एकदम गोड आवाज तुमचा, आम्हाला ऐकून खूप आनंद वाटलं. थँक्यू. अशीच गोड गाणी तुम्ही बोलत राहा आणि असंच आमचे कान असे ऐकत राहावे असं वाटतं. आपल्यासमोर जय करणारी माता मंदिर आहे. 1994 पासून इथे स्थायिक आहे आणि खरंच खूप भव्य मंदिर आणि भव्य मूर्ती आहे आपल्यासमोर. आणि कर्नाला किल्ल्यावर चढत असताना लोक पहिले याची पूजा करून वरती किल्ल्यावर जात असतात आणि खरंच खूप छान आहे आणि इथं आल्यावर खूप प्रसन्नही वाटतं. तर तुम्ही पण इथे येत राहा. हम जो चलने लगे हैं ये रास्ते, आहा मंजिल से बेहतर लगने लगे हैं ये रास्ते. आता पोचणार आहोत आणि खरंच खूप दम लागलेला आहे आणि पाणी वाटलं एक्सरसाइज झाली म्हणून. खूप वर्षांनी एक्सरसाइज केली ना, सवय नाही एवढी, पण खरंच खूप छान वाटते. ॲटमॉस्फिअर पण खूप छान आहे, वातावरण तुम्ही बघितलं तर खूप निसर्गरम्य आहे आणि खरंच खूप छान वाटते. रफ्तार से चल पड़ी, जाते हुए राहों में हमसे अभी कह के गई. हमारा ये वक्त हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा, समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. फायनली किल्ल्यावर पोचलो आहोत. खरंच खूप छान वाटतंय. बघा सगळे उपस्थित आहेत आमचे मेंबर्स आणि खरंच कोणालाही दम लागलेला नाही आहे. हा बघा कर्नाला किल्ला. 11 जण येणार होते, 11 जणांपैकी 6 जण पास, बाकीचे 20 जण येणार होते. 20 जणांपैकी 6 जण फक्त बाकीचे उपस्थित. ड्रॉप सगळ्यांना होत. खरंच खूप मजा येते आणि खूप छान वाटते. जर बाकीचे पण असते तर अजून खूप मजा केली असती आणि खरंच सगळ्यांची उपस्थिती महत्त्वाची असते. आणि खरंच तुम्ही बघू शकता वातावरण पण खूप छान आहे, ॲटमॉस्फिअर खूप छान आहे. आणि येता आम्ही मंदिराचं एक दर्शन पण घेतलं आहे भवानी मातेचे. आणि असं या किल्ल्यावर येऊन गडावर खूप छान वाटतंय. मॅडम तुम्ही काय सांगू शकता का? छान वाटते खरंच, मस्त वाटते. माझी इच्छा होती की कर्नाला किल्ला बघायचा मला. वा खूप छान. छान केलाय. सर काय बोलू शकता तुम्ही याबद्दल? मी सुद्धा खूप दिवस कर्नाळ्याला येण्याकरता
आसुसलो होतो कारण मी फक्त हायस्कूलला आणि कॉलेजला कर्नाळा किल्ला पाहिला. आता काय नवीन सुधारणा झाल्यात वगैरे ते बघायचं होतं म्हणून आलो आणि आज खूप छान आमची पिकनिक झालेली आहे आणि चालू आहे. खरंच या निखिल सर काय बोलू शकता तुम्ही? बाबा लय बेकार. अक्षरशः खरंच सगळ्यांना दम लागला आणि पायही खूप दुखलेले आहेत आणि उद्याचा दिवस संडे असल्यामुळे सगळे आराम करणार आहेत. पण खरंच खूप छान वाटतं इथे. उद्या असं राहतं नाही दुसऱ्या दिवशी होतं का सर? पण खरंच सगळ्यांनी खूप एन्जॉय केली संध्याकाळी डबल. आणि सगळ्यांना खूप मजा पण येत आहे. तुम्ही ॲटमॉस्फिअर बघू शकताय, वातावरण बघू शकताय. निखिल सर घ्या. संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भव भवानी सहितं नमामि. हरे हरे शंभु 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 शिव महादेवा शंभु शंभु शिव महादेवा शंभु. मस्त मस्त खूप छान. त्यांनी आपल्या डॅमच्या इकडे गोपालन सुरू केलंय ना माहिती. तीनशे 350 गायी आहेत, मजूर आहेत 15-20 आणि सगळं ते हे करतोय तो व्यवसाय. परंतु आता उतरत उतरत खाली चाललो आहोत. आता सर्व दमले आणि आता सर्व घरी जायला रवाना. सरकट आहे पडला तर पडला. बघा ऋषाली मॅडमने कसा भाईला खांद्यावर घेतलेला आहे. दिसतंय का? चला मॅडम कसं वाटतंय गड छान चढून आल्यावर? चढून आलेलं छान वाटतंय. एक इच्छा होती कर्नाळा किल्ला बघायचा आणि त्यात मुलं आहेत माझी दोन्ही, तर अजूनच छान वाटते. दोघांच्या पण इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. काय भाई शेठ? चढताना खूप दम लागला पण उतरताना तेवढं वाटत नाही. तेवढं नाही वाटत, जाणवत नाही अजिबात. जाणवत आणि त्याच्यात वातावरण थंड आहे हो त्यामुळे अजूनच छान वाटते. खरंच खूप छान वाटतंय आणि खूप काही बघायला मिळालं. एकदम निसर्गमय वातावरण. Take me to the right, I will pass the wind between my fingers. Take me to the sun on the highest mountain ever seen before. दुनिया की बातें बातें छोड़ के
करते तुझी मोरणीशी चाल गुलाबी झाडी आणि लाली लाल लाल दिसते मी झाली माझा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी झाली माझा फोटो माझा काढ Oh